नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मंजिरी मंगळसूत्र बनवणार आहे. तर हे मंगळसूत्र लांब असणार आहे आणि एकदम सुंदर असं डिझाईनमध्ये त्याचा लुक असणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत मीडियम, 4 मोठे मणी, एक क्रिस्टल मणी, मंगळसूत्राच्या वाट्या, काळे मणी मीडियम साईजचे आणि स्क्रू लागणार आहे. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहेत डबल करून आणि टेपपट्टी पण लावून घेतलेली आहे आणि सुया पण अशा साध्या दोऱ्यातून बांधून घेतलेल्या आहेत. हे बघा. तर आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला सुरुवातीला टाकायचा आहे. तर हे बघा एक मी घेते आणि नसेल तुमच्याकडे तरीसुद्धा चालेल. जेव्हा लांब बनवतो ना तेव्हा स्क्रूची काहीच गरज येत नाही. म्हणजे आपण लांब बनवतो ते गळ्यातून पण एकदम टाकता येतं, पण माझ्याकडे आहेत म्हणून मी टाकते. आता इथे आपल्याला सुरुवातीला 3 काळे मणी टाकायची आहे ती, त्यानंतर 2 गोल्डन मणी जे मीडियम साईजचे घेतले होते ना आपण ते घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 3 काळे मणी, 2 गोल्डन, 3 काळे मणी, 2 गोल्डन. अशा पद्धतीने आपल्याला जितकं लांब हवं आहे ना तितकं बनवायचं आहे. शॉर्ट बनवायचं असेल तर शॉर्टसुद्धा बनवू शकतो डेली यूजसाठी, किंवा मग लांब साडीवर जेव्हा आपण घालतो ना तेव्हा असं मंगळसूत्र बनवायचं. लांबच्या लांब असलं की ते एकदम छान आणि सुंदर दिसतं आणि बघायलासुद्धा खूप छान आहे हे डिझाईन. म्हणजे एकदम सिंपल आणि आपल्याला जशी हवी असते ना तशी. तर हे बघा आता आपल्याला मी इथे ही जी आहे ती 36 इंचाची बनवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी जास्त करायचे आहेत आणि तसे मणी घ्यायचे आहे ते. म्हणजे असं नेमकं मणी आपण इथे मोजून टाकू शकत नाही, कमी जास्त असतं. म्हणजे तुम्हाला जर आखूड बनवायचं असेल तर कमी मणी लागणार आणि लांब बनवायचं असेल तर जास्त लागणार, अशा पद्धतीने. तर हे मी जे मणी आणते ना ते मणी मी मालाडवरून आणते, होलसेलच्या रेटने आणते. मालाड वेस्टला आहे, फेशींच्या बाजूलाच आहे. तर तिथून सगळं आपल्याला जे वस्तू पाहिजे ना ते पूर्ण आपल्याला तिथं भेटतात. स्क्रू, वाट्या, असं सगळं साहित्य, पॅन्डल, मणी, जे काही हवं असतं ना ते तिथे आपल्याला सर्वच भेटतं होलसेलच्या रेटने. आणि एकदम फेशनला लागूनच तिथे दुकानं चालू होतात होलसेलचे. तर ही साईड पण आपल्याला सेम तेवढीच बनवून घ्यायची आहे. आणि हे जे मणी असतात ना ते प्लेन पण आहेत आणि अशी त्याच्यावर सिंगल बिंदी असते, डबल बिंदी असते, असे छान दिसतात. आणि जेव्हा तुम्ही हे असे मणी वापरता ना तेव्हा असं परफ्यूम किंवा मग पाण्यामध्ये घालायचं नाही, तर ते खराब होतं. आणि असं जर एकदम काळजीपूर्वक वापरलं ना तर ते 1 वर्ष किंवा 6 महिने आरामशीर चांगलं राहू शकतं आणि अगदी कमी खर्चामध्ये खूप सुंदर डिझाईन आपल्याला बनवता येऊ शकतात घरच्या घरी. आता जर तुम्ही बाहेरून ऑर्डर केलं ते 500-600ला असं मंगळसूत्र येईल असं. तर तुम्ही घरच्या घरी जर बनवलं तर तुम्हाला एक कमीत कमी 100 रुपये खर्च येईल होलसेलच्या रेटने. परत इथे 3 मणी टाकायचे आहे, ते 2 गोल्डन, 3 अशा पद्धतीने. आणि जर तुमच्याकडे गोल्डन मणी कमी असतील तर मग काळे जे मणी टाकलेले आहेत मी 3-3 ते तुम्ही वाढवायचे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा तुमचं मंगळसूत्र बनवाल तसं आधीच असं ठरवून घ्यायचं आहे की किती मणी आहेत डिवायडेड करून, आणि मग तसं टाकायचं आहे. तर दोन्ही पदर आपल्याला सारखेच करून घ्यायचे आहे ते. आणि मग मध्ये आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे.
बघा आता इथे मी दोन्ही पदर सारखेच करून घेतलेले आहे ते. आता इथे मध्ये वाटी टाकायची आहे. तर मोठा मणी टाकायचा आहे, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी. इथे वाट्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर माझ्याकडे ह्या वाट्या भरपूर आहेत त्याच्यामुळे मी ह्या चूज करते. खाली डिझाईन वेगवेगळे तुम्हाला बघायला भेटणार. अशा पद्धतीने दुसरी वाटी आणि मोठा मणी टाकायचा आहे गोल्डन अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला परत दोन्ही पदर अलग करून सुरुवातीला जे काळे मणी आहेत ना ते टाकायचे आहे ते. आता ही साईड पण आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर काळे मणी टाकायचे, त्याच्यानंतर गोल्डन, काळे, गोल्डन, 3 काळे, गोल्डन. तर असे हे गोल्डन मण्यांचे आहेत ना 21 लाईन, म्हणजे 21 हे जे आहेत बॉक्स ते झालेले आहेत असे. त्यानंतर परत काळे, गोल्डन. आता हे जे 21 ह्या साईडला 21, दोन्ही पदरांमध्ये 21 आणि 21 असे 42 होतात. तर एवढे मणी आपल्याला लागणार आहे ती त्याच्या दुपटीनं. तर ते टाईम लागतो त्याच्यामुळे मी असं ओवून घेते आणि मग दाखवते, कारण खूप वेळ लागतो, 1-2 घंटे जातात बनवायला. आणि एक एक मणी दाखवलं तर मग खूपच लेट होतं. त्याच्यामुळे मग ओवून घेतलं की पटापट असं दाखवायला येतं डिझाईन. आणि तुम्हीसुद्धा जेव्हा बनवाल ना तर तेव्हा एकदा पहिले बघून घ्यायचं आणि मग जे स्टेप असतात त्या लक्षात ठेवायचे आणि मग बनवायचं. म्हणजे एकदम पटापट आपल्याला मंगळसूत्र बनवायला येतं, म्हणजे काही चूक न होतं अशा पद्धतीने. तर आता ह्या साईडला टाकायचे आहेत. तर खूप साऱ्या अशा डिझाईन आहेत मी छान छान बनवलेले. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकते ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि तुमचे मित्रमैत्रिणी किंवा काकू मावशी जे असतील त्यांनासुद्धा असं शेअर करा, म्हणजे ज्या व्हिडिओ आहेत ना त्यांनासुद्धा असं छान छान डिझाईनचा लाभ घेता येईल. आता हल्ली सोनंही महाग झालं आहे आणि सोन्याचे एवढे मणी आपण घेऊ शकत नाही. तर असे आपल्याला डेली यूजसाठी किंवा काही फंक्शनसाठी असं भरगच्च मण्याने भरलेलं जर मंगळसूत्र बनवायचं असेल तर असे मणी आणून आपण होलसेलमध्ये घरच्या घरीच अशा सुंदर डिझाईन बनवू शकतो. तर हे जे आहे ते होलसेलमध्ये खूप स्वस्तामध्ये आपल्याला भेटून जातात. मणी किंवा वाट्या, पॅन्डल, जे काही तुम्हाला हवं असेल तिथं तसं जाऊन घ्यायचं. 6-6 पीससुद्धा दिले जातात तिथे. एक तर असे होलसेल रेटनी देत नाही ते, कमीत कमी 3 पीस घ्यावा लागतात आपल्याला, किंवा मग 1 डझन असे घ्यावा लागतात. तर असे वेगवेगळे घेतले तरीसुद्धा चालतात आणि मिक्स घेतले तरीसुद्धा चालतात. त्यांना तसं बोलायचं मला वेगवेगळं द्या, मी एवढे घेते असं, मग ते देतात. आपल्याला घरीच वावायचं असेल आणि बिझनेस करायचा असेल तर तुम्ही असं 1-1 डझन 2-2 डझन अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन घेऊ शकता. ते सुद्धा परवडतं आणि खूप म्हणजे कमी याच्यामध्ये आपल्याला ते भेटून जातं. तर आता ही साईडसुद्धा आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तर पूर्ण 21-21चे बॉक्स झालेले आहेत हे. आणि प्रत्येक बॉक्समध्ये 2-2 मणी आहेत. तर असं आपण डिवाईड करायचं आहे. तुमच्याकडे जेवढे मणी असतील तेवढे तुम्ही व्यवस्थित डिवाईड करून आणि मग बनवायला घ्यायचं आहे. म्हणजे बघा एका साईडला 84 मणी असणार आहेत. हे 2-2 दोन्ही लाईनींमधले पूर्ण 84 आणि ते 84 असे एवढे मणी लागणार आहेत. तर तुम्ही म्हणाल मग एवढे नाही आमच्याकडे, थोडे असले तरी तुम्ही असं ॲडजस्ट करायचं. जर गोल्डन मणी कमी असतील तर काळे मणी जास्त टाकायचे, म्हणजे एवढं लांब होऊ शकतं. अशा पद्धतीने ठरवायचं आहे बनवण्याच्या आधी. आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे
आणि त्यानंतर आपण जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे, कारण पुढे थोडासा धागा जातो ते चिपकावायला. आणि परत असे मणी पुढे सरकवून घ्यायचे, म्हणजे जास्त अंतर राहणार नाही त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला या सुईचा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित गाठ पण मारता येईल. आणि आता व्यवस्थित आहे बघा, दोन्ही पदरा असे सारखे करायचे आणि नख इथे ठेवायचा, आपला जो अंगठ्याचा नख असतो ना स्क्रूच्या इथे तोंडाजवळ, आणि व्यवस्थित आपल्याला 4 ते 5 गाठी बांधून घ्यायची आहे ती. आणि गाठ मारताना अशी नखाने आत ढकलायचं आहे बघा, नखाने आत ढकलायची, म्हणजे जास्त अंतर राहत नाही, एकदम लूज येणार नाही. किंचित लूज असला की मग ते व्यवस्थित वाटतं. एकदम फिट्ट पण करायचं नाही, पण फिट्ट करताच येत नाही, कारण स्क्रू जेव्हा लावतो ना तेव्हा तिथे अंतर असतं आपल्याला, त्याच्यामुळं मग ते बरोबर ऑटोमॅटिक तेवढं ते थोडंसं सैल असतं आणि ते चांगलं. जर तुम्ही स्क्रू लावला नाही आणि एकदम गाठ मारली ना तर ती गाठ थोडंसं असं सैल ठेवून थोडासा धागा आणि मग मारायची आहे. एकदम फिट्ट जर मारली ना ते मणी एकावर एक असे चढतात आणि एकदम असं दाटी झाल्यासारखं वाटेल ते मणी. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्क्रू जेव्हा टाकला नसेल ना तेव्हा दोन्ही पदर घेऊन हलक्या हाताने थोडंसं लूजपणा ठेवून गाठ बांधायची आहे. ते बघा इथे मी 4 ते 5 अशा मारून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला हा धागा कापून टाकायचा आहे उरलेला, आणि दिव्याने चिपकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. खूप छान पद्धतीने आपले मंजिरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे. मंजिरी म्हणजे एकदम हळू किंवा एकदम मंजूळ आवाजात किंवा एकदम डोळ्यांना हवं असं, म्हणजे शांतता देणारं असं सुंदर पद्धतीचं असं मंगळसूत्र आहे हे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मला. तुमचे काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर अशा पद्धतीने. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.